तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला सिटी पोलीस स्टेशन मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन, कळंब पोलीस स्टेशनला बी कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क झालो बाबा तीच महिला आहे का, परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं, त्याची संपूर्ण माहिती न येता मला वाटतं हे, कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती, कारण अजूनही ते तिथले जे 2 पोलीस अधिकारी आहेत हे सह आरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे। कारण त्याच्या ग्रामस्थांनी मस्साजोगची ग्रामस्थांची जी गाडी गेलती तर ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्या ऐवजी केजच्या उलट्या दिशेला म्हणजे कळंबच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती आणि हे त्या दिशेने का नेली, कशासाठी नेली, पण मागून ज्यावेळेस मस्साजोगच्या 2 गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला आणि माघारी आले। ही जे मारहाण झाली जेलमध्ये त्याच्या सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहणार आहे, मागून येणार आहे प्रशासनाला? 100% जेल प्रशासनाला मागणार। माझं बोलणं झालं, मोमीन का काय नावाचे अधिकारी आहेत मुलांनीला बोललो मी, कारण बातम्या आल्याबरोबर मी तसं हे करतच नाही। ते मुलांनी जे आहे त्यांचा नंबर घेतला, मी त्यांना बोललो, नवीन अधिकारी आहेत मला वाटतं, पूर्वी पवार का काय जेलर होते, त्याच्यानंतर आणखी कोण होते, पवारांच्या काळात बऱ्यापैकी जेल प्रशासन झालं होतं आणि आता जे आहे मी काय म्हणतो की मोमीन जे नवीन आलेले आहेत ते लगेच जबाबदार आहेत असं म्हणणार नाही, परंतु काही अनेक दिवसापासून असलेले लोक असतील कदाचित तिथं, निर्डावलेले लोक असतील, कारण ते कोणत्या आरोपी बरोबर कोणाला चहा नाश्ता अमकटमक याला काही घाबरत नाहीत मला वाटतं आपल्या जिल्ह्यातले। मात्र आपण जर बघितलं या प्रकरणात आता बबन गीतेची एक गोष्ट समोर आली की अंदर मारना या मरना सब कुछ माफ आहे, ते सुद्धा एका प्रकरणात फरार असलेले आरोपी आहेत, त्यांच्याकडून अशा पद्धतीने दुर्दैव आहे ना, दुर्दैव आहे। मग बीडचे एसपींना काय, माझं काय म्हणणं आहे की बाबा बबन गीतेवरती आरोप खरा असो का खोटा असो, परंतु ते पण आरोपी आहे ना, मग तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे, कृष्ण आंधळेला कधी सापडायचे, आमचे एसपी फक्त पेपरमध्ये दिसतात का काय कधी कधी असं वाटायला लागलं। प्रश्न असा होतो की का फरार असलेल्या आरोपीला जेलमध्ये काय चाललंय याची माहिती मिळते, जेलमध्ये झालेली मला वाटतं आमच्या आता पोस्ट आली, मला तर तुमच्याकडून माहिती मिळाली, नंतर मी ते मोमीनला विचारलं पत्रकारांकडून आणि एक जण आहे माझा कार्यकर्ता त्यांनी माहिती दिली मला, तर ती मी आधी तुमच्याकडनं कन्फर्म करून घेतली, नंतर मोमीनकडे कन्फर्म केली, मग बाईट द्यायला सुरुवात केली। आता जेल प्रशासन सांगताना सांगेल अमक्या अमक्याचं नाही तमक्या तमक्याचं भांडण झालं, पण तसं नाहीये, जी बातमी सगळीकडे पसरलेली आहे त्यांचं आणि त्यांचंच भांडण झालेलं आहे। अर्धमजल्यामध्ये दुर्दैवी प्रकार समोर आला, संपूर्ण मर्तेज जे आहे ते जिप्रींच्या कांद्यानं उडवून देण्याचा घाट घातला होता, मात्र यशस्वी नाही झालं, कसं बघता? काही अधिकाऱ्यांशी बातचीत झाली? मी बोललो, अधिकाऱ्यांशी बोललो, तिथले DYSP सिक मध्ये गेलेले आहेत, तर त्यांचा चार्ज आमच्या इकडच्या DYSP त्यांच्याशी मी बोललो। तो जो गव्हाणे नावाचा पोरगा आहे तो ते कुटुंबाशी त्याचं काही देणं घेणं नाही आणि तो जास्त प्रमाणामध्ये याच्या आहारी गेलेला आहे आणि तो दुसरा सागडे का काहीतरी त्याच्याबरोबर, आडगे का सागडे माझी जी माहिती ते सागडे आहे, तर हे एकदम फुल ड्रिंकर ॲटम आहे आणि काहीतरी संदल बिंदल तिथं कार्यक्रम होता संदलचा, त्या संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी जिलेटिनचा त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधीत, त्याच्याकडे कदाचित शिल्लक असतील ते आणले, हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून झालेलं हे कृत्य, परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे, तर त्याच्या पाठीमागे कोणी आहे का, तर काही नाही। मी माहिती पण घेतली, पोलिसला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ते 100% ड्रिंकर ॲटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याला लगेच सोशल मीडियावरती ते काय म्हणतात जिलेटिनचा वापर त्यांनी केलेला आहे
आणि मला वाटतं की कोणताही जिलेटिनचा व्यावसायिक जो असेल, कारण जिलेटिनचा व्यवसाय हा मुळातच अतिशय काचेच्या बांगडीसारखा आहे. कुणी जिलेटिनचा व्यवसाय करणारा कुणी त्याला जिलेटिनचे हे देईल असं मला काय वाटत नाही. हे पूर्वीचं काम करीत होतं त्यावेळेचं ते 4-2 काही शिल्लक असतील आणि ते हे दोघं जण पूर्ण नशेमध्ये असताना जाऊन केलेला कार्यक्रम, त्याच्या पलीकडे त्याच्यात हे नाही.